नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नागपुरात नुकतंच एक नवं संशोधन यशस्वी झालंय. तपकिरी रंगाचा कापूस. हो, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. शुभ्र पांढऱ्या कापसाऐवजी थेट रंगीत कापूस उत्पादित करणाऱ्या डॉक्टर विनिता गोतमारे आज दृष्टिक्षेप या संवादात्मक कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत. डॉक्टर विनिता, तुमचं खूप अभिनंदन आणि या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो. मॅडम, सर्वात आधी तुमची संस्था आणि एकूणच तुमच्या संशोधन कार्याविषयी आम्हाला सांगा. मी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत कार्यरत आहे आणि सुरुवातीपासूनच कपाशीच्या जंगली प्रजातींवर माझं संशोधन आहे. कपाशीत एकूण 52 प्रजाती आहेत. त्यातल्या फक्त 4 प्रजाती लागवडीखाली आहेत. हे जगभराचं सांगते मी. हो. आणि उर्वरित 48 प्रजाती ज्या आहेत त्या जंगली आहेत. जंगली प्रजातींमध्ये काही महत्वाचे गुणधर्म असतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ज्याला आम्ही इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ट्रेड्स म्हणतो. हे ट्रेड्स किंवा ह्या ट्रेड्ससाठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स लागवडीखाली असलेल्या प्रत्येक प्रजातींमध्ये नसतात आणि त्यांचं ट्रान्सफर म्हणजे जंगली प्रजातींपासून त्यांना लागवडीखाली असलेल्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सफर करण्याचं काम हे मी करते. यासाठी इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन आणि इंट्रोग्रेशन ब्रीडिंग हे करत असताना माझ्या एक्सपेरिमेंट्समध्ये काही नैसर्गिक रंगीत असे कापूस असलेली झाडं मला आढळली. त्यांचं सिंगल प्लांट सिलेक्शन करून त्यांना स्टेबल केलं. म्हणजे हा जो रंग आहे हा स्टेबल करण्याचं मोठं कार्य असतं. आणि हा जो रंग होता मला जो दिसला तो तपकिरी रंग, ज्याला डार्क ब्राऊन पण आपण म्हणू शकतो. तर त्यांना स्टेबल केलं ती झाडं आणि मग त्याला नवी दिल्ली स्थित असलेलं नॅशनल ब्युरो फॉर प्लांट जेनेटिक रिसोर्सेस ही एक संस्था आहे. तिथे वैदेही 95 या नावाने एका जेनेटिक स्टॉकला रजिस्टर केलं. हे अत्यावश्यक असतं, कारण तरच ते जसं पेटंट करतात, झाडांमध्ये पेटंटिंग नाही करत, पेटंट करू शकत नाही, पण त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर पहिल्यांदा आम्ही वैदेही 95चं रजिस्ट्रेशन केलं. परंतु फक्त याच्यात असं होतं की वैदेही 95 मध्ये धाग्याची लांबी आणि मजबूती कमी होती. त्यावर आणखी संशोधन केलं आणि ते वाढवलं. ते वाढवल्यानंतर आणखी सिलेक्शन करून स्टेबल करून वैदेही 1 किंवा वैदेही 1 ह्या नावाचं वाण विकसित केलं, जे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आता पोचलेलं आहे. ह्यासारखे आणखी 3 वाण जंगली प्रजातींपासून तयार केलेले म्हणजे CNH 17395, CNH 18529 आणि CNA 17522 हे आणखी 3 वाण आहेत जे विकसित झालेले आहेत. यापैकी जे 17395 आहे, ज्याला शालिनी पण नाव दिलेलं आहे, आणि 18529 CNH 18529 हे दोन्ही वाण 2024 मध्ये आपल्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी समर्पित केले होते ऑगस्टमध्ये. आपल्याला माहिती असेल 109 व्हेरायटीज किंवा वाण सगळ्या क्रॉप्समध्ये, पिकांमध्ये ते आपल्या देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित केलेले होते. तर असं माझं संशोधन आहे. हे जे वाण आहेत जे मी सांगितले ते सगळे तपकिरी, डार्क ब्राऊन आणि 17522 जे आहे ते देशी वाण आहे. त्याचं थोडं लाईट ब्राऊन कलर आहे, म्हणजे थोडा फिक्का कलर आहे. मला एक आता उत्सुकता म्हणून असा प्रश्न विचारते की हे जे या सगळ्या वाणांना ही जी नावं दिली जातात किंवा हे जे नंबरिंग केलं जातं, हे कशाच्या आधारावर आणि कसं केलं जातं? म्हणजे हे सुरुवातीपासून जे काम असतं, आपण कोड नंबर्स देतो आपल्या मटेरियलला डेव्हलप करत असताना, म्हणजे विकसित करताना,
आपलं कार्य सुरू असताना. मग त्यांचं ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड कॉटन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टचं कपाशीवरचं एक मोठा प्रोजेक्ट आहे भारत देशात, पूर्ण देशभरात. तर त्यात टेस्टिंग होते आणि सुरुवातीला जेव्हा आपण रजिस्टर आपल्याकडून स्पॉन्सर करतो तेव्हाच ही नावं दिली जातात आणि मग CICR म्हणजे CNH असं जर आहे कोडिंग म्हणजेच कॉटन नागपूर आणि नागपूरचं आहे म्हणून त्याला CNH म्हटलं गेलंय. H म्हणजे हिरसुटमचं आहे. आपल्या प्रजातींमध्ये हिरसुटम, बार्बाडेन्स, आर्बोरियम आणि हर्बेशियम हे 4 लागवडीखाली असलेल्या प्रजाती आहेत. CNA म्हणजे हे आर्बोरियमचं आहे. CNH म्हणजे हिरसुटमचं आहे. म्हणजे कॉटन नागपूर हिरसुटम. म्हणजे ते कुठेही आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. मॅम, भारतासह आणखी कोणत्या देशांमध्ये हे असं संशोधन आहे का जे थेट रंगीतच कापूस प्रोड्यूस करायचं? संशोधन तर सुरू आहेत, पण जंगली प्रजातींपासून तयार केलेला हा म्हणजे जंगली प्रजातींवर कार्य करून त्याच्यातनं विकसित केलेलं हा एकमेवच प्रयोग आहे. जर्म प्लाझम आपलं कपाशीचं संकलन असतं म्हणजे कलेक्शन असतं, जर्म प्लाझम ॲक्सेशन्स. तर ते लागवडीखाली असलेल्या प्रजातीच असतात. तर त्यात काही आपल्याकडे इतर देशातले काही ॲक्सेशन्स आहेत ज्याच्या रेषांची लांबी आणि मजबूती म्हणजे आपण त्यातनं कापड तयार करू शकत नाही. आपण म्हणा की कोणीही. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आपण यूज करूच शकत नाही. त्याच्यावर काम करावंच लागतं. परंतु ते सगळे लागवडी खाली असलेल्या प्रजाती आहेत. हा जो प्रयोग आहे हा जंगली प्रजातींपासून तयार केलेलं वाण असल्यामुळे हे जास्त महत्वाचं आहे. कारण जंगली प्रजातींसोबत काम करताना फार कठीण असतं कुठले जीन्स ट्रान्सफर करणे आणि त्याला भरपूर वेळ लागतो. तर जर्म प्लाझम ॲक्सेशन्स ज्या असतात त्यापासून तयार करण्याचं काम इतर देशांमध्ये म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तानमध्ये सुद्धा आहे कार्य सुरू. मॅम, आपण जर थेट रंगीत कापूसच आता प्रोड्यूस करू शकू तर मग त्याला कलर करणं त्या कापसाला म्हणजे पांढऱ्या कापसाला रंग देऊन आपण जी त्याच्यावरती केमिकल प्रोसिजर करतो ती सगळी टाळता येऊ शकते आणि त्यामुळे प्रदूषण नक्कीच कमी होईल असं वाटतं का? हो, नक्कीच. कारण आपण जे रासायनिक रंग वापरतो किंवा द्रव्य वापरतो कपड्याला, तसं पाहिलं तर पांढरं सोनंच आहे हे. तर पांढरा कापूस मिळतो आणि त्यापासून तयार होणारं पांढरं कापडच होईल. तर ते कापड आपल्याला रंगबिरंगी कपडे वापरायचे असतात. त्याच्यामुळे त्यांना कलर द्यायसाठी रासायनिक द्रव्य वापरल्या जातात आणि त्या द्रव्यांमुळे एक प्रदूषण म्हणजे जेव्हा डाईंग प्रोसेस होते, डाईंग प्रोसेसमध्ये हे द्रव्य पाण्यात मिक्स करून केलं जातं आणि जे उरलेलं पाणी आहे ते म्हणजे आपण डिस्कार्ड करतो किंवा फेकून दिलं जातं. ते जाऊन पोल्युशन होतं आपल्या नॅचरल रिसोर्सेस मध्ये. त्याच्यामुळे हे जे इकोसिस्टम डिस्ट्रॉय होते तर ते आपण टाळू शकतो. हा रंगीत म्हणजे नैसर्गिकरित्या असलेला रंगीत कापूस जर आपण वापरला तर ते आपण टाळू शकतो. याचं आपण मास प्रोडक्शन करू शकू का म्हणजे येणाऱ्या? हो मॅडम. हे आपल्याकडे म्हणजे हे 4ही वाण विकसित झालेले आहेत आणि विकसित झाल्यानंतर म्हणजे ऑल इंडिया कॉटन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट थ्रू याला रिलीज केल्या जातं आणि त्याच्यानंतर याचं गॅझेट नोटिफिकेशन होतं. ही थोडी लांबलचक प्रोसेस आहे, पण हे 4ही वाण जंगली प्रजातींपासून तयार केलेले 4ही वाण नोटिफाईड आहेत आणि आपल्या सेंट्रल इंडियासाठी किंवा मध्य भारतासाठी महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ह्या 4ही प्रदेशांमध्ये करू शकतो. म्हणजे आहे आपल्याला परमिशन. जे दक्षिण भारतासाठी पण ह्या रिलीज झालेल्या आहेत. रिलीज आणि नोटिफाय होणं फार गरजेचं आहे. नोटिफाय झाल्याशिवाय हे शेतकऱ्यांपर्यंत आपण देऊ शकत नाही बियाणं.
पण आता ते नोटिफाय सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांपर्यंत मास प्रोडक्शनसाठी आपण देऊ शकतोय. आमचे प्रयोग सुद्धा सुरू आहे. KVK संभाजीनगर, आपल्या नागपूरच्या आसपासची गावं, काही शेतकरी इतके उत्सुक आहेत की ते दरवर्षी नेतात आपल्याकडनं बियाणं आणि हे जास्तीत जास्त उत्पन्न करतोय. याच्या तपकिरी रंगाशिवाय किंवा ब्राऊन शिवाय आणखी कुठल्या कलर्स मध्ये आपण बनवू शकलोय का कापूस? माझा प्रयोग सुरू आहे हिरव्या रंगाचं कपाशीवर सुद्धा. कसं आहे, तपकिरी रंग किंवा हा जो डार्क ब्राऊन किंवा लाईट ब्राऊन आहे हा सगळ्यात स्टेबल कलर मानला जातो. हा स्टेबल व्हायला जास्त म्हणजे स्टेबल करणं हे थोडं शक्य आहे. परंतु हिरवा जो रंग आहे तो असा फिक्कट भुरकट हिरवा आहे आणि तो स्टेबल करायला थोडा मला त्रास जातोय, थोडा वेळ लागतो आहे. कारण तो ह्या तपकिरी रंगाची एक खासियत अशी आहे की आपलं सूर्यप्रकाश जितका पडेल त्याच्यावरती म्हणजे जितकं एक्सपोज होईल सनलाईटला ते तितकं छान डार्क होत जातं. त्या उलट हिरव्या रंगाचं आहे. जितकं ते सनरेजला एक्सपोज राहील तितका तो फिका पडत जातो. त्याच्यामुळे थोडा म्हणजे वेळ लागतो आहे त्याला स्टेबल करायला. तर हिरवा आणि तपकिरी किंवा ब्राऊन हे कलर्स आहेत कपाशीमध्ये. मॅम, पहिल्यांदा जेव्हा हे सक्सेस मिळाला याच्यामध्ये आणि तो ब्राऊन कलरचा कापूस तुमच्या हातात आला, ती मोमेंट कशी होती? कसं वाटलं तेव्हा? पहिल्यांदा जेव्हा हे रजिस्टर झालं तेव्हाच खूप आनंद झाला. कारण जंगली प्रजातींपासनं फार कमी असं फायनल प्रॉडक्ट मिळणं तर फारच रेअर आहे. खूप आनंद झाला जेव्हा ते NBPGR नवी दिल्ली मध्ये रजिस्टर झालं. आणि हे जे यश आहे याच्यासाठी खूप पेशन्स लागला. कारण तब्बल 25 वर्षानंतर हे रजिस्ट्रेशन तर झालं होतं, पण व्हेरायटी रिलीज होणे किंवा वाण विकसित होऊन त्याचं नोटिफिकेशन व्हायला तब्बल 25 वर्ष लागली. खूप खूप आनंद वाटतो की आपण शेतकऱ्यांसाठी, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी चांगलं काम करतोय आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, हे याच्यामुळे खूप आनंद होतो. खरंच खूप मोठं कार्य आहे हे. तुमच्या सोबत तुमचे सगळे संस्थेचे सहकारी आणि सगळ्या टीमचं हे खरंच काम खूप मोठं आहे. सगळ्यांचं खूप अभिनंदन. एक समारोपाचा म्हणून प्रश्न विचारते की आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कापूस आधारित कपड्याची वाढती मागणी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे इको फ्रेंडली कापूस आहे हा. आणि आपल्या सर्वांना कॉटन किंवा कपाशीची पासून तयार झालेलं कापड घालायला खूप आवडतं कारण ते खूप कम्फर्टेबल असतं. आणि देशातील कापड उत्पादकही यासाठी अनुकूल आहेत. रंगीत कापड निर्मितीमध्ये रासायनमुक्त रंगांमुळे पाण्यात विषारी द्रव्य मिसळून निसर्गाची मोठी हानी होते हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नागरिकांकडून नैसर्गिक रंगीत कापसापासून निर्मित वस्त्रांची मागणी वाढल्यास प्रदूषण कमी होईल व हे वैदेही 1, 17595, CNH 18529 आणि इतर अशा काही जे वाण विकसित झाले आहे यांचा वापर करून आपण शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड वाढेल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होईलच. या संशोधनाला समाजाकडून सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याने आम्हा वैज्ञानिकांना सुद्धा समाधान मिळत आहे. खरंच खूप छान वाटलं. आपण दृष्टिक्षेप या कार्यक्रमात सहभागी झालात. तुमच्या व्यस्त दिनक्रमातून तुम्ही थोडा वेळ काढलात आणि आमच्याशी इतका छान संवाद साधलात. यासाठी आकाशवाणी नागपूरच्या सगळ्या टीमच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.